हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजा रेसिपीमध्ये. आज आपण बनवतो आहे झटपट होणारी उसळ, तेही अगदी 10 मिनिटात. आपण डायरेक्टली कुकरमध्ये उसळ बनवणार आहोत. 2 शिट्ट्यांमध्ये एकदम चमचमीत झणझणीत अशी उसळ तयार होते. तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी मोड आलेली मटकी घेतली, स्वच्छ धुवून पाण्यात ठेवली आणि मोठे 2 बारीक चिरून कांदे घेतलेत, एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतले. आता आपण डायरेक्ट फोडणी करूया. कुकर तापला की त्यामध्ये 2-2.5 पळी तेल टाकायचं आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे. आता इथं मी उसळ न भाजताच डायरेक्ट उसळीला फोडणी देणार आहे. तुम्हाला जर भाजून उसळ बनवायची असेल तर उसळ मोड आलेली मटकी म्हणजे भाजून घेऊ शकतात. मी न भाजताच उसळ बनवते. तर सगळ्यात अगोदर जिरे टाकायचे तेलामध्ये, त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आणि थोडा कढीपत्ता टाकायचा. आता हे सगळं चांगलं परतवून घेऊया. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि हे सगळं चांगलं परतवून घेऊया. कांद्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे. थोडा वेळ कांदा परतला की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटोसुद्धा थोडा वेळ परतवूया. चवीनुसार मीठ टाकूया. टोमॅटोमध्ये मीठ टाकलं की टोमॅटो लगेच वितळला जातो. आता हे सगळं चांगलं आपण मिक्स करून घेतले, चांगलं भाजून घेतले. हे पहा, तर कांदा टोमॅटो चांगला भाजला किंवा बाकीचे आपण सुके मसाले याच्यामध्ये टाकून घेऊया. तर टोमॅटोसुद्धा चांगला वितळला आहे, कांदासुद्धा चांगला भाजला गेला आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार चटणी टाकून घेऊया. म्हणजे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. मी ते 1.5 चमचा चटणी टाकून घेतली आहे. छोटा पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे. थोडीशी हळद टाकायची आणि थोडासा सब्जी मसाला किंवा तुमच्याकडे गरम मसाला असेल किंवा किचन किंग मसाला असेल, धना पावडर, ते मसालेसुद्धा तुम्ही टाकू शकतात. आता हे सगळं एकजीव होईपर्यंत चांगलं परतवून घेऊया. तर एकदम मस्त असा आपला मसाला भाजून झाला आहे. आता आपण याच्यामध्ये मोड आलेली मटकीची उसळ टाकून घेऊया. तर ही उसळ मी घरीच बनवून घेतली, मटकी भिजवून रुमालामध्ये बांधून ठेवलेली. तर खूप छान याला मोड आलेत. आता ही सगळी मटकी मसाल्यामध्ये चांगली मिक्स करूया. तर खूप कमी वेळेत आणि झटपट अशी कुकरमध्ये जर उसळ बनवली ना तर 10 मिनिटातच तयार होते. स्वयंपाकाला उशीर झाला असेल तर डायरेक्ट तुम्ही अशी फोडणी देऊन उसळ बनवू शकतात. एकदम झटपट होते आणि चविष्टसुद्धा बनते. तर याच्यामध्ये 2 चमचे आपण शेंगदाण्यांचा कूट टाकून घेऊया. बारीक शेंगदाण्यांचा कूट टाकून घेतला आहे. यामुळे काय होतं की आपण उसळ पातळ बनवणार आहोत, त्यामुळे उसळीला थोडीशी थिकनेस येते आणि खूप पातळ अशी उसळ वाटत नाही. तर सगळं चांगलं मिक्स करून घेतले. आता साईडलाच पाणी गरम करून घेतलं होतं मी, ते टाकून घेऊया. आता तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचे. तर इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेतले. आता मोठ्या गॅसवरती आपल्याला ही उसळ शिजवून घ्यायची. आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याची ना 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्यामध्ये मऊसूद अशी उसळ चांगली शिजली जाते आणि उसळीची पूर्ण हवा जाऊ द्यायची आणि त्यानंतरच कुकरचं झाकण खोलून घ्यायचे. तर पाहू शकतात एकदम अशी चमचमीत आपली उसळ बनवून तयार झाली आहे. भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि चमच्याने थोडीशी ही उसळ मॅश करून घ्यायची. म्हणजे त्याची थिकनेस व्यवस्थित होते आणि खूप पातळ अशी उसळ वाटत नाही. तर पाहू शकता, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, मीडियम आपण अशी उसळ बनवून घेतली. म्हणजे चपाती, भाकरी, भातासोबत सहज खाता येईल. आणि जेव्हा आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो किंवा खूप उशीर झालेला असतो स्वयंपाक बनवायला, तेव्हा तुम्ही डायरेक्टली अशी फोडणी देऊन कुकरमध्ये उसळ किंवा कोणतीही कडधान्य बनवू शकतात. खूप व्यवस्थित शिजले जातात आणि चवीलासुद्धा छान लागतात. असं नाही की कुकरमध्ये केल्यामुळे त्याची चव वगैरे बिघडते. तर चांगल्या भाज्या तयार होतात. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा. आता उसळ आपली बनवून तयार आहे. प्लेटमध्ये मी काढून घेते आणि तुम्ही सेम अशाच पद्धतीने चवळी बनवू शकतात, मुगाची भाजी बनवू शकतात, बरीच अशी कडधान्य तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकतात. एकदम टेस्टी अशा भाज्या तयार होतात. तर प्लेटमध्ये मी उसळ काढून घेतली. तर आहे की नाही एकदम सोपी रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच आणखीन साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा.
त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. दिसायला जेवढी एकदम साधी सिंपल दिसते तेवढीच खायला टेस्टी आणि एकदम गावरान पद्धतीची चवीची उसळ बनवून तयार होते. आणि याच्या अगोदरसुद्धा आपण कुकरमध्ये भरपूर साऱ्या रेसिपी बनवलेल्या आहेत. त्याच्यासुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत आणि नाश्त्याचेसुद्धा भरपूर असे अनेक वेगवेगळे पदार्थ आपण चॅनलवरती अपलोड करत असतो. तर तुम्ही आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. रोज पातळ भाजी काय बनवायची हे खूप मोठा प्रश्न आहे, हो की नाही? तर आज आपण कमी गॅस वापरून कमी वेळेत पटकन होणारी दोडक्याची रस्साभाजी बनवतोय. बनवायलासुद्धा खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेत ही दोडक्याची भाजी बनवून तयार होते. नेहमी एकाच पद्धतीने बनवून आपल्याला भाज्या खाव्याशा वाटत नाही किंवा टेस्टीसुद्धा लागत नाही. त्यावेळेस तुम्ही झटपट कुकरमध्ये ही अशी दोडक्याची पातळ भाजी बनवू शकतात. चवीलासुद्धा खूप छान होते आणि बनवायला तर खूप म्हणजे खूप सोपी रेसिपी आहे. आणि आता गरमीचे दिवस आहेत त्यामुळे किचनमध्ये जास्त वेळ काम करायलासुद्धा नको वाटतं, हो की नाही? तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 3 शिट्ट्यांमध्ये अगदी मऊसूत दोडका शिजतो आणि दोडक्याची भाजीसुद्धा चविष्ट होते. भाकरी, चपाती, भातासोबत तुम्ही ही दोडक्याची भाजी खाऊ शकतात. तर लगेचच आपण बनवायला सुरुवात करूया. तर दोडक्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. सगळ्यात अगोदर आपल्याला दोडका साल काढून घ्यायचे. दोडक्याचं म्हणजे शिरा असतात त्या काढून घ्यायच्यात आणि दोडका कट करून पाण्यात ठेवायचा. 1 टमॅटो लागणार आहे. तर इथे छोटी अर्धी वाटी मी मूग डाळ घेतली. कोणतीही तुम्ही दुसरी डाळ वापरली तरी चालेल, तुरीची किंवा हरभऱ्याची. त्यानंतर 2 चमचे शेंगदाण्यांचा बारीक कूट घेतला आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला थोडंसं एक मिश्रण वाटून घ्यायचे. त्यासाठी आपल्याला 9-10 लसूण पाकळ्या, अद्रक आणि थोडी कोथिंबीर टाकून त्याचं जाडसर असं वाटण बनवून घ्यायचे. 1 टमॅटो बारीक चिरून घ्यायचे. हे आपल्याला फोडणीसाठी वापरायचे. तर चला आता फोडणी करून घेऊया. सगळ्यात अगोदर कुकरमध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी छान फुटू द्यायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचे आणि आपण अद्रक, लसूण, कोथिंबीरचं जे मिश्रण बनवलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण हे लाल पातळ भाजी बनवतो आहे. तुम्ही हिरव्या मिरचीतली बनवली तर सेम अशाच पद्धतीने बनवायचं. फक्त या वाटणामध्ये हिरवी मिरची टाकायची 3 ते 4, चटणी टाकायची नाही. तर पिवळीसुद्धा दोडक्याची भाजी खूप छान होते. तुम्हाला हिरवी किंवा लाल जशी आवडेल तसे तुम्ही बनवू शकता. आता हे आपण कोथिंबीर, लसूण, अद्रकचं वाटण चांगलं भाजून घेतले. आता त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला 1 टमॅटो टाकून घेऊया आणि हे सगळं मिश्रण परतवून घेऊया. तर मस्त फोडणीचा सुगंध येतोय. जिरे मोहरे छान तडतडले की फोडणी खूप छान बसते. आता आपण जो दोडका कट करून घेतला आहे तो स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घेऊया. तर इथे मी मुगाची डाळ घेतली आहे, ती सुद्धा स्वच्छ धुवून घेतली. मुगाची डाळ टाकल्यामुळे आणि शेंगदाण्यांचा बारीक कूट टाकल्यामुळे कालवण चांगलं मिळून येतं, एकजीव होतं आणि पातळ असं बनत नाही. थिकनेस त्याची चांगली राहते. आता हे सर्व चांगलं आपण मिक्स करूया. आता आपल्याला याच्यामध्ये थोडेसे सुके मसाले टाकायचे. तर सगळ्यात अगोदर 1 चमचा चटणी टाकून घेतली आहे. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. छोटा पाव चमचा लाल मिरची पावडर टाकूया. थोडासा गरम मसाला टाकून घेऊया. थोडासा धना पावडर आणि अगदी चिमूटभर हळद टाकायची. आता हे सगळं चांगलं परतवून घेऊया. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर हिरव्या मिरचीची भाजी बनवायची असेल तर चटणीच्या ऐवजी मिरची वापरायची. तर आता आपण हे सगळं चांगलं परतवून घेतले. आता याच्यामध्ये 2 चमचे बारीक शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे. शेंगदाण्याचा कूट टाकणं हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकतात किंवा डाळीनेसुद्धा व्यवस्थित हे एकजीव भाजी मिळून येते. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचे. तर त्यासाठी साईडलाच पाणी गरम करून घ्यायचे. कोणत्याही पातळ भाजीत गरम पाणी टाकायचं म्हणजे त्याची चव आहे तशी राहते, चव बिघडत नाही. गार पाणी टाकलं तर सर्व भाजीची चव निघून जाते आणि तेलही उडून जातं. तेल अजिबात तर्री राहत नाही. त्यामुळे पातळ भाज्यांमध्ये गरम पाणीच टाकायचं. चवीनुसार मीठ टाकून घेतले. आता हे सगळं चांगलं आपण मिक्स करून घेऊया.
तर मस्त आपलं सर्व मिश्रण परतवून झाले. आता याच्यामध्ये गरम पाणी टाकूया, म्हणजे आपल्या भाजीची चव एकदम भारी होणार आहे आणि आहे तशी भाजीची चव राहणार आहे. तर जेवढी तुम्हाला रस्सा भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. तर मी ते 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी टाकून घेतले. आता हे सर्व चांगलं मिक्स करूया. आता आपल्याला कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवरती याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायचे. 3 शिट्ट्यामध्ये डाळ आणि दोडका मस्त शिजून होते. तर मला पाणी थोडंसं कमी वाटलं, कारण डाळ आणि दोडका दोन्ही शिजून थोडंसं आपल्याला रस्सा राहायला पाहिजे, त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणखीन. आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि 3 शिट्ट्या करून घेऊया. आता कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आणि त्यानंतर आपण झाकण उघडून पाहूया. तर मस्त आपला दोडका शिजलेला आहे, डाळसुद्धा चांगली शिजली गेली आहे. हे पहा, आहे की नाही एकदम भारी. आता थोडंसं आपण चमच्याने फेटून घेऊया, म्हणजे डाळ आणि दोडका एकजीव होईल. सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया. तर झटपट 10 मिनिटाच्या आत आपला इथे दोडका बनवून तयार झाला आहे आणि थिकनेस पाहू शकतात, एकदम भारी झाली आहे. खूप पातळ नाही किंवा खूप घट्टही नाही. भाकरी, चपाती, भातासोबत सहज खाता येईल अशी आपली दोडक्याची भाजी बनवून तयार झाली आहे. तर गरमीच्या दिवसांमध्ये किचनमध्ये जास्त काही कामझाम न करता अगदी सोप्यात सोपी 10 मिनिटात ही दोडक्याची भाजी तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आणि कशी वाटते ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. बाय.